विधान परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। 10 जागांसाठी 10 जूनला होणाऱ्या निवडणुकीत 12 उमेदवार रिंगणात आहेत। यात भाजपने एक अतिरिक्त उमेदवार दिल्यानं तसंच भाजपचे मनोज कोटक यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरल्यानं निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे। भाजपमध्ये उमेदवारीवरून सुरू असलेलं नाराजी नाट्य दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची एक बैठक वर्षा बंगल्यावर झाली आहे। आरएनसी प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्या विरोधात पदाधिकाऱ्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालण्यात आल्या। खास करून कधी भाजपला न जुमानणाऱ्या सीए यांच्या विरोधात तीव्र असंतोष आहे। भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या दरेकर यांना उमेदवारी मिळणं हा भाजप कार्यकर्त्यांना मोठा धक्का होता। या बैठकीत प्रत्यक्ष आवाज उठवणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मात्र वर्षावर झालेल्या बैठकीपासून दूर ठेवण्यात आलं। या पार्श्वभूमीवर भाजपचा कोणी अर्ज मागे घेणार का आणि निवडणूक बिनविरोध होणार की चुरशीत याचा फैसला दुपारनंतर होईल। कोणत्या पक्षाचे कोण उमेदवार रिंगणात आहेत पाहूया। भाजपकडून सुरजित सिंह ठाकूर, विनायक मेटे, सदाभाऊ खोत, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, आरएन सिंग, मनोज कोटक, तर शिवसेनेकडून दिवाकर रावते, सुभाष देसाई, रामराजे निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेस, धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस, नारायण राणे काँग्रेस, ठाणे पालघरच्या स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत महायुती विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होणार आहे। यासाठी आज मतदान होत आहे। शिवसेनेचे रवींद्र फाटक आणि 4 वेळा आमदार राहिलेले राष्ट्रवादीचे वसंत डावखरे यांच्यात ही लढत आहे। पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी फाटक यांच्यासाठी सर्वस्व पणाला लावले। मनसेचे काही जण महायुतीच्या गळाला लागले असून आघाडीच्या अलिबाग टूरमध्येही शिवसेनेनं जाळ फेकल्याची चर्चा आहे। काँग्रेसकडून राष्ट्रवादीला दगाफटका होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। त्यामुळे यावेळी डावखरेंना ही निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे। बहुजन विकास आघाडीच्या पाठिंब्यावर आपण चमत्कार घडवू असा डावखरेंना विश्वास आहे। मात्र आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे। ठाणे जिल्ह्यातल्या ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर आणि मीरा भाईंदर या महापालिका, अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिका तसंच मुरबाड आणि शहापूर नगरपंचायतीचे 808 सदस्य यात मतदान करतील। तसंच पालघर जिल्ह्यातल्या वसई विरार महापालिका, पालघर जिल्हा परिषद, डहाणू, जव्हार आणि पालघर नगरपंचायतीचे 252 सदस्यही मतदानाचा हक्क बजावतील। मतमोजणी 6 जूनला होईल। मला मतदानाचा हक्क नाही आहे। ज्यांना आहे ते नीट बजावतात की नाही एवढंच पाहायला आलो। बाकी काय पोलीस अधिकाऱ्यांना मी भेटायला नाही आलो। मी मतदान कसं चाललंय ते पोलीस अधिकाऱ्यांना असं काही झालेलं नाही आहे, भेटायला आलो। बाकी काय नाही, त्यांना नाही। एकंदरीत वातावरण कसं वाटतंय? आता अजून थंड आहे, थोड्याने गरम होईल।